मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला। तर तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या महाराजांचा सिंधुदुर्गमधला पुतळा पडला की पाडला या विषयावरती घनदाट तर्क लावले जात आहेत बरं का ट्विटरवरती। तर चला पाहूयात ती व्हिडिओ आणि जाणून घेऊयात यावरती तुमची काय मतं आहेत। कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले आणि नंतर तो 1:18 जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र त्याच्या मागे होतं हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्यासमोर ठेवीन। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी पहिला मी गेलो। मी खरं तर मी त्या ठिकाणी या लोकप्रियते असल्यामुळे माझं अस्तित्व माझं हृदय या जिल्ह्यामध्ये या मानवमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्यामुळे सुखदुःखाविषयी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो। खरं तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कळलेला आहे आणि तोच भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला। आता यावरती बघा सीताराम सरांचं असं म्हणणं आहे की सरकार चौकशी करत आहे की नाही तर असेच आरोप करायचे आणि लक्ष विचलित करून स्वार्थ साधायचा, दुसरं काय। अरे कहना क्या चाहते हो। आता यावरती अजून एक पुरोगामी सरांचं असं म्हणणं आहे हीच शंका आम्हाला पण आहे। पेटलेलं बदलापूर प्रकरण आणि ही घटना नक्की योगायोग आहे की खरोखर दुर्घटनाच घडली। क्या बात कर